Hello student, Prashant. We are going to learn today English. Okay. आता फक्त दहावीचा इंग्लिश झालेला आहे. त्यामुळे आता हे इंग्लिश फक्त 8वी 9वी 11वी बरोबर की नाही यांना होऊ शकतं. इफ कुठे लावायचा? नॉट ओनली बट ऑल्सो. काल आपण पाहिलं नो सूनर दॅन, क्वेश्चन टॅग. There are so many people living in the village. There are so many people. There are positive, negative करा. Aren't they? झाला question tag. He is a good boy. Isn't he? झाला question tag. He is not going to village. Negative आहे. Is he? झाला question tag. फक्त पहिला अक्षर कॅपिटल काढायचं. नो सूनर डीड केव्हा लावायचा? डीड जर वर्बचा भूतकाळ असेल तरच डीड लावा. नो सूनर डीड दॅन असं ते. ॲज सून ॲज टीचर एंटर द क्लास स्टुडंट वोक अप. स्टूड अप आहे की नाही? स्टूड अप. स्टँडचा भूतकाळ पास्ट टेन्स स्टूड. ॲज सून ॲज दे एंटर post office, they got a big letter. मोठं पत्र मिळालं नाही का ते गेल्या म्हणजे as soon as, no sooner than, as well as, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीला ग्रेटेस्ट, लॉंगेस्ट, टॉलेस्ट. पण as tall as big as thick as thin as big as अशा प्रकारे ही पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन, बेटर दॅन, बेस्ट हे का नाही? सुपरलेटिव्ह. ग्रेटर दॅन, कंपॅरेटिव्ह. ॲज सून ॲज, पॉझिटिव्ह. Never eat food unless you are hungry. Never eat food unless you are hungry. अन्न घेऊ नये. कधीही अन्न घेऊ नये. भूक लागल्याशिवाय अन्न घेऊ नये. आपल्याला भूक लागली नाही आणि अन्न घेतलं तर वजन वाढेल. इट इज अ टाईप ऑफ डाएट आहे का नाही? नेव्हर ईट फूड unless you are hungry. भूक लागल्याशिवाय जेवण करू नये किंवा अन्न घेऊ नये. pour oil on water, it floats. पाण्यावर जर ऑइल टाकलं तर ते फ्लोट होईनच नाही का? तरंगेल. पाण्यावर ऑइल टाकलं तर ते तरंगेल. pour oil on water, काय होईल? It floats. If you pour oil on water, it floats. If ने वापर केला. जर तुम्ही पाण्यावर ऑइल टाकलं तर ते फ्लोट्स होईल. Eat too much, your weight increases. Eat too much, भरपूर खा, तुमचं वजन वाढेल. वजन वाढण्यासाठी भरपूर खा, तुमचं वजन वाढेल. Eat too much, your weight increases. If you eat too much, your weight increases. If ने जर केलं तर if you eat too much, your weight increases. Stay out late, I will punish you. If you stay out late, I will punish you. जर तू बाहेर राहिला तर मी तुला शिक्षा करेन आहे का नाही? इफ यू स्टे आउट लेट, आय विल पनिश यू. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग बिफोर आय वेंट टू स्लीप. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग बिफोर आय वेंट टू स्लीप. मी झोपण्यापूर्वी काय करतो?
गाणे गातो. ठीक आहे नाही, झोपण्यापूर्वी गाणे गातो. कॅन यू गेस व्हॉट आय वांट? कॅन यू गेस व्हॉट आय वांट? तुला अंदाज आहे का मला काय पाहिजे? व्हॉट अ बिग ॲनिमल इट इज. व्हॉट अ बिग ॲनिमल इट इज. प्रश्न दिलाय, काय होईल मग? इट वॉज अ व्हेरी बिग ॲनिमल. बरोबर. ही एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम्ड म्हणजे उद्गारण. Exclaimed that it was a very big animal. He exclaimed that it was a very big animal. अशा प्रकारे इफचा वापर करायचा आणि सेंटेन्स लिहायचे. अनलेस, अंटील, इफ सो, नाही का, नॉट ओनली बट ऑल्सो, असे भरपूर वाक्य करता येईल. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र.